नवोदय आणि स्कॉलरशिपसाठी आपण उदाहरणांचा सराव करतोय जास्तीच्या. तर बघा आता नफा तोटा हे पण आपण शिकलेलो आहे, दोन्हीमध्ये शिकलेलो आहे, गणिताच्या स्कॉलरशिप पण आणि नवोदय पण. तर जेव्हा तुम्हाला खरेदी किंमत दिली जाते बरोबर, विक्री किंमत दिली जाते आणि शेकडा नफा, शेकडा तोटा किंवा तोटा नुसता नफा दिला जातो आणि त्यावरून विचारलं जातं की खरेदी किंमत काढा किंवा विक्री किंमत काढा, तर त्या पद्धतीची पण उदाहरणं आपल्याला आली पाहिजेत. तर मी आता इथं उदाहरण एक लिहिलेलं आहे, ते बघा सगळ्यांनी. एक वस्तू हां कुठली तर एक वस्तू आहे 10,250 रुपयाला विकली. किती रुपयाला विकली? 10,250. तर 3,260 रुपये तोटा होतो. नफा दिलाय का तोटा? तोटा दिलाय. एक वस्तू जर 10,250 रुपयांना विकली तर 3,260 रुपये तोटा होतो. तर त्या वस्तूची खरेदी किंमत किती, असा तुम्हाला परीक्षेला प्रश्न विचारला जाणार आहे. आणि पर्याय दिलेत 13,260, 13,510, 6,990 आणि सांगता येत नाही किंवा यापैकी नाही. मग आता आपल्याला सगळ्यांना माहीत पाहिजे विक्रीचं सूत्र, विक्रीची किंमत कशी असते, विक्री कशी काढायची आणि खरेदी किंमत कशी काढायची सांगा. खरेदी किंमत काढत असताना म्हणा माझ्या मागं सगळ्यांनी, विक्री किंमत अधिक तोटा. दिले का तिथं सूत्र लिहून दिले का बघा बरं फळ्यावर. खरेदी बरोबर विक्री अधिक तोटा. किती जणांचं पाठ होतंय सूत्र? हे जर सूत्र पाठ असेल तर तुम्हाला हे गणिताचं उत्तर येईल काढायला. हां जर तुम्हाला नफा दिला असेल तर तो काय करायचा, खरेदी किंमत काढायची आणि तुम्हाला जर नफा दिलाय तर विक्री किंमतीतून नफा वजा करायचा. नफा काय करायचा? वजा करायचा. पण जर तुम्हाला तोटा दिलाय, तोट्याची किंमत दिली आणि खरेदी किंमत जर काढायला लावली तर काय करायचं, विक्री किंमतीमध्ये तो तोटा मिसळायचा. हे नियम माहीत पाहिजेत. नफा काय करायचा आणि तोटा काय करायचा कळलं का? तोटा प्लस करायचा आणि नफा मायनस करायचा. कशातून? विक्री किंमतीतून. कधी? जेव्हा आपल्याला खरेदी किंमत विचारली जाते एखाद्या वस्तूची, बरं का. अथर्व लक्ष दे, पुढे येतं एकटाच कोण आहे मागं बसलेले? हां म्हणून आपल्याला इथं आता विक्री किंमत पण दिली आणि आपल्याला तोटा पण दिलाय. मग आपलं सूत्र तयार पाहिजे, खरेदी किंमत बरोबर विक्री अधिक तोटा. काय सूत्र आहे आपलं? विक्री अधिक तोटा. मग विक्रीची किंमत आहे 10,250 अधिक 3,260. करा ह्यांची बेरीज. मग यांची बेरीज केल्यावर उत्तर आलं 13,510 आणि 13,510 हे आपल्या पर्याय क्रमांक 2 मध्ये उत्तर आहे. म्हणून पर्याय क्रमांक 2 ला गोल करायचा आहे. किती सोपं आहे बघा. म्हणून मी तुम्हाला किती वेळा म्हटले, आपले फक्त सूत्रपाठ पाहिजे. ही जर सूत्र नियम जर तुमचे पाठ असतील ना तर तुम्हाला कसलं पण उदाहरण सोडवता येते, कसलं पण. हे एवढं महत्त्वाचं आहे. हे दोन्ही पण चार्ट खूप महत्त्वाचे आहेत. ह्याच्यावरच सगळं गणित आहे. स्कॉलरशिपचं सगळं गणित, नवोदयचं सगळं गणित ह्या 2 चार्टवर आहे. इतकं आत्मा आहे ते, आत्मा गणिताचा. हे लक्षात ठेवा. हे टाइमपास नाही आहे किंवा उगाच आपलं काहीतरी लिहायचं म्हणून लिहायचं नाही आहे. तुम्हाला अख्खं आयुष्यभर ती गणित उपयोगी पडणार ह्या सूत्रावरची. पुढं तुम्हाला सोपं जाणार आहे. 8वीला, 10वीला, 12वीला खूप सोपं जाणार गणित. म्हणून आपली आधी काय पाठ पाहिजेत? सूत्रपाठ पाहिजेत. ही दोन्ही तक्ते. तोंडपाठ झोपेत जरी विचारलं तर आलं पाहिजे. पण कधी होईल हे? आपण सारखं वाचत बसल्यावर होईल ते. माझं हे पाठ नाही आहे, माझं ते पाठ नाही आहे. सारखं पाठांतर करायचं त्या सूत्रांचं. विसरलं की पाठ करायचं, विसरलं की पाठ करायचं, बरं का. आता बघा अजून एक प्रश्न आहे क्षेत्रफळावरचा. प्रश्न वाचते मी, लक्ष द्या आणि घरी जाऊन सगळ्यांनी बघा म्हणजे अजून एकदा समजेल. एका आयताकृती वर्गाची लांबी, आयताची लांबी म्हणले पण वर्ग दिलाय. एका आयताकृती वर्गाची लांबी 30 मीटर व रुंदी 20 मीटर असून फरशीची लांबी, त्या वर्गातल्या एका फरशीची लांबी
1.1/2 मीटर. आता इथं जरा पूर्णांकयुक्त अपूर्णांक वापरला इथं. मग 1.1/2 मीटर आहे ना, त्याचं तुम्हाला आधी सोपं करून घ्यावं लागेल, दशांश अपूर्णांकात रूपांतर करून घ्यावं लागेल. मग कोण सांग, लिहा बरं सगळ्यांनी वहीवर. 1.1/2 त्याचं मला दशांश अपूर्णांकात रूपांतर करून दाखवा बरं. कोण करतंय पटकन. 1.1/2 मीटर व रुंदी 1 मीटर असलेल्या किती फरशा लागतील असा प्रश्न विचारलाय आपल्याला. मग त्यासाठी सोपं काम करून घ्यायचं. जे जे आपल्याला पूर्णांकयुक्त अपूर्णांकात आहे त्याचं दशांश चिन्हात रूपांतर करून घ्यायचं. हां 1.1/2 करा त्याचं दशांश अपूर्णांकात रूपांतर. दशांश अपूर्णांकात रूपांतर करताना आपण त्याचं सूत्र पण तुम्हाला शिकवलेलं आहे. कशाने कशाला गुणायचं आणि कशात काय मिसळायचं. ज्याला ते झालंय त्याने हातवर करा. मॅडम आम्हाला आलंय हे आणि हातवर करा. पूर्णांकयुक्त अपूर्णांकाचे दशांश अपूर्णांकात रूपांतर. पटपट लवकर जरा. नाही येत शिकवलं नाही कतले. 1.1/2 म्हणजे 1 पूर्ण आणि 1/2. 1 आणि 1/2. वेळ घालू नका पटपट. कतले दाखव तुझी वही. केलं का नाही तू वहीवर. शिवतेज छान शाबास. अरे कतले दाखव की वही. वेळ नको घालू म्हटलंय तुला. एवढं सोपं गणिताला एवढा वेळ लागतो का. वैभवी आणि इकडं वही. कसं करायचं राणी. शिकवलं होतं की हे खालच्या 2 ह्या 1ला गुणायचं आणि त्याच्यामध्ये हा 1 मिसळायचा. बेक बे आणि त्याच्यामध्ये हा 1 मिसळायचा. किती आलं 3 आणि छेद 2 आहे असं आहे. 2 आणि 1 3. 3/2. मग परत दशांश अपूर्णांकात रूपांतर करताना ह्या 2 न 3ला भागायचं. बेक बे परत पॉईंट आला. मग 3तून 2 गेले 1 राहिला. परत 0 घेतला. बे पंचे म्हणजे किती आलं दशांश अपूर्णांकात 1.5. हे झालं त्या पूर्णांकयुक्त अपूर्णांकाचं दशांश अपूर्णांकात रूपांतर. किती सोपं होतं. 3/2 आले ना, त्या 2 न 3ला भागायचं परत. मग आता पुढं बघा. हे झाल्यानंतर किती फरशा लागतील असा प्रश्न विचारलाय. त्या वर्गात किती फरशा लागतील. आयताची लांबी दिली आहे, रुंदी दिली आहे आणि एका फरशीची पण लांबी रुंदी दिली आहे. एका फरशीची लांबी किती आली 1.5 मीटर आणि रुंदी आली 1 मीटर. तर ही अशा किती फरशा लागतील ह्या वर्गात. मग त्या फरशा काढण्यासाठी सूत्र वापरायचं. आयताचे क्षेत्रफळ म्हणजे ह्या वर्गाचं क्षेत्रफळ. आयताचं क्षेत्रफळ भागिले फरशीचं क्षेत्रफळ. हे सूत्र वापरायचं. मग ते काय करायचं. आयताचं क्षेत्रफळामध्ये लांबी गुणुले रुंदी आहे की नाही. मग वरती दिले बघा 30 × 20. मग ते 30 × 20 वर लिहायचं आणि त्याला भागिले 1.5 × 1 करायचं. कारण 1.5 आणि 1 हे त्या फरशीचं आहे लांबी रुंदी. मग ते सोडवायचं परत. आता दशांश खाली 1.5 आहे की नाही कतले. तर ते 1.5 मधला दशांश अपूर्णांक काढण्यासाठी वरचं जे 20 आहे ना त्याच्यामध्ये 1 शून्य वाढवायचा. म्हणजे 20च्या जागी 200 करायचं. 30 × 200 करायचं आणि खाली मग किती राहिले 15 × 1 म्हणजेच 15 राहिले. 15 × 1 = 15. मग हे सोडवायचं. 15 × 1 = 15. 15 × 2 = 30. 2 × 200. मग 2 × 200 उत्तर आलं 400. म्हणजेच त्या वर्गामध्ये 400 फरशा लागतील. असं ह्या प्रश्नाचं उत्तर आपण सोडवायचं आहे. बघा पहिल्या ह्या आता आपण जे पाहिलं ते सुरुवातीला पाहिलं की खरेदी किंमत कशी काढायची. दुसऱ्या प्रश्नात आपण बघितलंय की आयताचं लांबी रुंदी दिली आणि फरशीची लांबी रुंदी दिली तर त्या वर्गात किती फरशा लागतील
हे काढण्यासाठी आयताचं क्षेत्रफळ काढायचं भागिले त्या फरशीचं क्षेत्रफळ काढायचं आणि नंतर त्याला सोपं रूप देत जायचं गणिताचं. आणि जर गुणाकारामध्ये जर 1.5 असे दशांश पूर्णांक असतील खाली, तर खाली जेवढा दशांश चिन्ह आहे किती घरं सोडून तेवढी घरं वरमध्ये शून्यमध्ये वाढवायचे. म्हणजे 20च्या जागी 1 शून्य वाढवला 200 झाले. ठीक आहे. तर बघा हे लिहून घ्यायचे तुम्ही नंतर वहीमध्ये, म्हणजे तुमच्या घरी पण जाऊन तुम्हाला सराव होईल चांगला.